नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तुम्हाला विविध व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट पेरणी केलेल्या कांद्याबद्दल माहिती हे देत असतो. आपण मित्रांनो, आता बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत की ठीक आहे, आपण डायरेक्ट आपण कांद्याची पेरणी केली, पुनर्लागवड केली नाही. पण बऱ्याचदा कांद्याला बाजारभाव नसतात, म्हणून आपल्याला त्या कांद्याची साठवणूक करावी लागते. बराच वेळ कांदा हा साठवून ठेवावा लागतो आणि बऱ्याचदा 2 महिने, 3 महिने, 4 महिने, यावर्षी शेतकऱ्यांना 5-5, 6-6 महिने पण आपला कांदा हा साठवून ठेवावा लागला. म्हणून या पेरणी केलेल्या कांद्याची जे जी टिकवण क्षमता आहे, आपण ज्याला म्हणू शकतो की पेरणी केलेल्या कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ही कशी असते. पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत पेरणी केलेला कांदा हा जास्त काळ टिकू शकतो का, की पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत हा कांदा कमी टिकतो. या सर्व गोष्टींची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. मित्रांनो बघा, कांद्याचं उत्पादन झाल्यानंतरही आपल्याला एक चांगला उतारा मिळाल्यानंतरही जो महत्त्वाचा प्रश्न असतो तो असतो बाजारभावाचा. आणि ज्यावेळी आपला कांदा निघतो त्यावेळी जर आपल्याला योग्य बाजारभाव हे जर मिळाले नाहीत तर आपल्याला कांदा हा साठवून ठेवावा लागतो. आणि जर आपल्या कांद्याची जर टिकवण क्षमता जर मित्रांनो योग्य असली तरच तो कांदा बराच वेळ किंवा काही महिने हा टिकू शकतो. आणि तो जर कांदा चांगले दिवस जर चांगल्या स्थितीत जर मित्रांनो टिकून राहिला तर येणाऱ्या काळात आणि जेव्हा मग चांगले भाव येतात तेव्हाच आपल्याला त्या कांद्याचे चांगले पैसे हे करता येतात. म्हणून मित्रांनो, एकंदरीत आपल्या कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ही जर चांगली असेल तर आपण त्याला साठवून ठेवून जेव्हा कधी येणाऱ्या महिना, 2 महिने, 3 महिन्यात चांगला दर असेल तेव्हा शेतकरी त्यांना विकू शकतात. आता मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की डायरेक्ट पेरणी केलेला कांदा, ज्याबद्दल आपण बऱ्याच व्हिडिओंमधून माहिती दिलेली आहे, या कांद्याची टिकवण क्षमता कशी राहते. पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत हा कांदा टिकवण क्षमतेत चांगला आहे की पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत या पेरणी केलेल्या कांद्याची टिकवण क्षमता कमी आहे, हेच मित्रांनो आपण आता जाणून घेणार आहोत. बघा, माझ्या अनुभवावरून जर मी तुम्हाला सांगितलं तर जो पेरणी केलेला कांदा असतो, या पेरणी केलेल्या कांद्याची जी टिकवण क्षमता राहते मित्रांनो, ते पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत थोडी कमी ही पाहायला मिळते. असं मित्रांनो माझ्या अनुभवावरून मला हे जाणवलं आहे. बाकी जर कोणाचे इतरत्र काही वेगळे अनुभव असू शकतात, मात्र मी जे 10-12 वर्षापासून कांदा पेरणी करतो, आता बऱ्याचदा मित्रांनो आम्ही कांदा साठवणूक करून ठेवला नाही. बरेचदा कांद्याचं उत्पादन झाल्यानंतर, कांद्याची कापणी झाल्यानंतर, कांदा तयार झाल्यानंतर येणाऱ्या 7-8-15 दिवसांमध्येच कांद्याची विक्री ही आम्ही केलेली आहे. मात्र 1-2 वेळा साठवून ठेवण्याचा प्रयत्नही आम्ही मित्रांनो केला होता. मात्र त्याच्यामधील एक 20 ते 30% कांदा हा एका महिन्याभरात आणि एका महिन्यात, 1.5 महिन्यात थोडा खराब झालेला होता. म्हणून मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून, मला जे अनुभव मिळाले त्यावरून तुम्हाला हे सांगू इच्छितो की बघा, पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत जो आपण पेरणी केलेला कांदा असतो याची जी टिकवण क्षमता आहे ही मित्रांनो पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत थोडी कमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तुम्हाला जर कांद्याची साठवणूक करायची असेल, तुम्हाला जर तुमचा कांदा जर 4 महिने 5 महिने जर मित्रांनो
साठवून ठेवायचा असेल तर तुम्ही पुनर्लागवड केलेल्या कांद्याच्या इकडेच वळू शकता. मात्र मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की जसा मला अनुभव आला तसाच इतरांना आला असेल असे नाही. इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो. इतरांना पेरणी केलेल्या कांद्याची पण टिकवण क्षमता ही जास्त पाहायला मिळाली असेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्ही पेरणी केलेला तुम्ही मित्रांनो डायरेक्ट कांद्याची पेरणी केली आहे का? आणि तो कांदा तुम्ही साठवून ठेवला आहे का? आणि तुम्हाला त्याची साठवणूक जे मित्रांनो त्याची जे टिकवण क्षमता आहे ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि मित्रांनो, हा जो कांदा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघा, 2-3 दिवसाच्या पूर्वी आपण एक व्हिडिओ घेतला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण या कांद्याचे जे शेंडे आहेत हे मित्रांनो थोड्या प्रमाणात आपल्याला पिवळे पडलेले दिसून आले होते. मात्र आज जेव्हा आपण 3 दिवसानंतर हा व्हिडिओ घेत आहे, आता जवळपास एक 87-88 दिवसाचा कांदा झालेला आहे. आज मित्रांनो मोठ्या प्रमाणात याचे शेंडे पिवळे हे आणि मित्रांनो जळालेले आपल्याला दिसून येत आहेत. मित्रांनो, तुमचे पण शेंडे जर असेच पिवळे झालेले असतील तर त्याच्यावर एक आवश्यक म्हणजे एक फवारणी घेणं ही मित्रांनो गरजेचं आहे. आता याच्यावर कोणती फवारणी घ्यायची आहे हे तुम्ही आपल्याला याच्यावर मित्रांनो आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊ आणि त्याच्यावर एक डिटेल माहिती तुम्हाला मित्रांनो त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की देण्याचा प्रयत्न हा करू. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो बघा, हा व्हिडिओ शूट करत असतानाच या कांद्यामधून काही जे रानटी डुकरं आहेत ती आली होती आणि घाई गडबडीतच हा व्हिडिओ थांबवावा लागला आणि नंतर पुन्हा आपण हा जो डुकरांचा व्हिडिओ आहे हा घेतला होता तो तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये जे रानटी डुक्कर आहे आलेलं आहे. मात्र बघा, ते झटका मशीन लावलेले असल्या कारणाने पण आता त्याला काही इलाज नसल्या कारणाने ते गेलं. त्याला चांगला जोरानं शॉक लागलेला आहे आणि पुन्हा पाहू शकता तुम्ही आता पुन्हा पण त्याला शॉक हा झटका मशीनचा लागणार आहे.